निफाड तालुक्यातील चाटोरी गावाचे उपसरपंच गणेश खेलुकर यांनी नाशिकच्या सुप्रसिद्ध डिजिटल माध्यम लोकशाही न्यूजचे मालक आणि संपादक विश्वास लचके यांना चॅनलच्या 3 वर्षाच्या यशस्वी वाटचालीबद्दल हार्दिक अभिनंदन केले। या माध्यमाने अल्पावधीत जनतेचा विश्वास संपादन करून स्थानिक, सामाजिक आणि विकासात्मक बातम्यांवर भक्कम पकड निर्माण केली असल्याचे ते म्हणाले। गणेश खेलुकर यांनी यावेळी येणाऱ्या दिवाळी सणानिमित्त सर्व परीक्षक, वाचक आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या। दिवाळी हा आनंद, एकोप्याचा आणि नव्या सुरुवातीचा सण आहे। सर्वांनी एकमेकांना सहकार्य करून समाजात एकतेचा संदेश द्यावा असे आवाहन त्यांनी केले। याचबरोबर त्यांनी आपल्या गावात मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलेल्या आणि 100 दिवस चालणाऱ्या समृद्ध पंचायत राज अभियान या राज्यस्तरीय कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती दिली आहे। या अभियानांतर्गत गावात स्वच्छता, जलव्यवस्थापन, वृक्षारोपण, ग्राम सुरक्षा, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल ग्राम विकास या क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत। ग्रामपंचायत, स्थानिक तरुण आणि महिला बचत गट यांच्या सहकार्याने गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हे अभियान चाटोरी गावात उत्साहात राबविले जात आहे। उपसरपंच खेलुकर यांनी सांगितले की सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरेल। गावातील नागरिकांनीही उपसरपंचांच्या या पुढाकाराचे स्वागत केले असून चाटोरी गाव समृद्ध आणि आदर्श पंचायतराज गाव बनविण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार केलाय। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आज आपण आलेलो आहोत चाटोरी या गावात। तर याचे उपसरपंच आहेत गणेश खेलुकर। तर त्यांनी गावाचा चांगला सर्वांगीण विकास केलेला आहे आणि नुकताच देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्यमंत्री यांनी केलेला उपक्रम समृद्ध पंचायत राज अभियान ते देखील राबवणार आहे। तर आपण त्यांच्याकडनं त्यांचे भावी पुढील उद्दिष्टे काय आहे ते जाणून घेऊया। मी गणेश खेलुकर, उपसरपंच चाटोरी ग्रामपंचायत। येणाऱ्या सर्वप्रथम मी तुम्हाला येणाऱ्या दिवाळीच्या सर्व ग्रामस्थांना व सर्व नागरिकांना आणि तालुक्यातील जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि तसेच नाशिक लोकशाही न्यूजला 3 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि त्यांनी जो उपक्रम विविध हाती जे घेतले का सामान्य लोकांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्याचा, त्यांचं असं हे कार्य अविरत पुढे चालू राहो अशी त्यांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो। आणि आता जो मुख्यमंत्री साहेबांनी जो ग्राम समृद्धी पंचायत राजचा जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे, त्या कार्यक्रमानुसार आपण आपल्या ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेतली, महिला ग्रामसभा घेतली। त्याच्यातून विविध लोकांच्या ज्या समस्या होत्या त्या जाणून घेतल्या आणि त्याच्यात त्यांना आपण गोल्डन कार्ड काढून देण्याचा असेल, त्याच्यानंतर स्वच्छ पाणी पुरवठा देण्याचा असेल, त्यांना जे आरोचं पाणी, आता नदीला पूर आल्यामुळे जे आरोचं पाणी त्यांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया असेल, असे विविध त्यांच्या संकल्पनेतून पुढे आम्ही करण्याचा मानस करत आहोत। सुरुवातीला सर्वप्रथम आम्ही जो गावचा सर्वे केला, आता त्याच्यात असं आम्हाला आढळून आलं का गावात स्वच्छता सर्वप्रथम खूप महत्वाची आहे। स्वच्छतेवर आम्ही अधिक भर देणार आहोत। त्याच्यानंतर रस्ते, ठिकठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत पावसामुळे, त्या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे सर्वप्रथम लक्ष देणार आहोत। आणि जे वीज पुरवठा असेल, त्याच्यानंतर जे लोकांचे सगळ्यात मोठी जी आरोग्याची समस्या असेल, त्याचाही पण आपण चांगल्या प्रकारे पाठपुरावा करून त्यांना चांगले आरोग्य सुविधा मिळावा, पिण्याचं स्वच्छ पाणी मिळावं आणि रस्ते हे त्यांना चांगल्या प्रकारे दर्जेदार कसे मिळतील यासाठी आपण पुढे प्रयत्न करणार आहोत। नक्कीच सर, माननीय मुख्यमंत्र्यांची जी योजना राबवण्यात येत आहे त्याच्यात तुमच्या कामाचं वर्चस्व लाभेलच, तसेच ग्रामस्थांना व नागरिकांना सुखसुविधा मिळतीलच असे आश्वासन तुम्ही आता दिलेले आहेत। तर तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक आत्ताच आपण सरपंच सरांची मुलाखत घेतलेली आहे। तर त्यांच्या सोबत आहे विश्वतारा लॉन्सचे संचालक, ते देखील त्यांना शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त करीत आहेत। नमस्कार, मी विश्वतारा लॉन्सचे संचालक शांताराम शिंदे। आताच यांची निवडणूक
उपसरपंचपदी निवडणूक झालेली आहे. त्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांनी इथून पुढे भावी वाटचालीत चांगलं काम करावं हीच आमची इच्छा. हे नक्कीच काम करतील, यात काही शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.